माझं असं एक वैयक्तिक मत मांडण्यासाठी आज मी उभा राहिलो होतं की प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला जगावं लागणार आहे किंवा जगणार आहे. प्रत्येकाचं स्टेट आहे. एखादा लहान होईल, एखादा मोठा होईल, एखादा ऑफिसर सारखा होईल, एखादा माझ्यासारखा एखादा शेतकरी राहील, हा विषय. पण आपला व्यवसाय सरळ करिअर करत असताना आपण ज्या समाजात जन्माला आलो, ज्या समाजात राहिलो, त्या समाजात गावाचे आपलं थोडं आपुलकी देणं राहतं. सांगितल्याप्रमाणे कोण अधिकारी असेल, कोण शेती करतोय, हे खूप मला बरं वाटतं की प्रत्येक जण, आता संदीपनं सांगितलं मी व्यवसाय करतो त्याला खूप अभिमान आहे त्या कामाला, आयुषनं सांगितलं मी हे करतो त्याला अभिमान आहे. असं छान वाटतं की प्रत्येक जण कुठलं ना कुठलं तरी काम करतोय आणि त्यात त्याला अभिमान आहे की मी हे करतोय म्हणून. सगळ्यांना ते सांगितलं तुमचं कॉन्फिडन्स, स्वाभिमान तसाच राहून दे की मी कुठलं काम करतोय ते कमी नाहीये. कोणतंही असू दे, कोण नोकरी करतो, कोण व्यवसाय करतो, तर त्या कामात कुणी स्वतःला कमी लेखू नका. त्यामुळं हे अधिकारी किंवा शेतकरी, नोकरदार हे तर होत राहते. मला खूप छान वाटलं की इथं येऊन सगळे समाधान आहेत आपल्या कामाबद्दल, ते खूप छान वाटलं. नंतरचा हा योगायोग रोज आपण एकमेकांना भेटतोय समोरासमोर, पण हा योग आज सर बऱ्याच दिवसातून आला आणि पुन्हा एकदा सर्वांचं मी आभार व धन्यवाद आहे. या शाळेमुळे आपल्या श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्चीमधून आपण 2006ला पासआउट झालो. त्यानंतर आज 18 वर्षांनी एकत्र आलो. पण 18 वर्षाचा काळ हा कसा गेला हे आज जाणवलं. सकाळी आलो त्यावेळेला काय वाटत नव्हतं, पण एकदम जशी सगळेजण एकत्र आला दिसायला लागला त्यावेळेला एक तो त्यावेळेचा काळ एकदम आठवत चालला असा पाठीमाग, ज्याला आपण भूतकाळ म्हणतो. आसिफ दिलावर मुल्ला, मी इलेक्ट्रिशियन आहे. मी तासगावमध्ये काम करतो. आता शेतीमध्ये मी पडलेलो आहे. माझं लग्न झालं आहे, मला 1.5 वर्षाची मुलगी आहे. माझी मिसेस BSc केमिस्ट्री विषय आहे तिचा. मी काय ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि बाकी काही सर्व मित्र आहेत, भेटतोय सगळ्यांना जे आहेत ते भेटतोय. आणि सरासरी शाळेशी भेटतो मी. माझे मित्र अरिंदा सातपुते हे बोलले, त्याच्याबद्दल सर्वांनी, माझ्या मित्रांनी सगळ्यांनी त्याचा विचार करावा बऱ्यापैकी. माझा नवरा शेतकरी आहे आणि मी पण एक शेतकरी इच्छा आहे माझ्या मुलांनी शिकावं. मी माझ्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करते. नंतर खूप भावुक झाला. ॲक्च्युली एवढ्या वर्षानंतर इथे सगळे भेटले, खूप छान वाटलं. असं मुली भेटलेल्याच होत्या पण शिक्षकांच्या, आणि तेवढं त्याने कॉन्फिडन्स नव्हता की सरांना कसं बोलणार. अजून पण भीती आणि आदरयुक्त भीती आहेच आता सगळ्या शिक्षणाच्या विषयी. पण आता तरी पण असं वाटतं की नाही, थोडंफार बोललं पाहिजे. आता एवढ्या वर्षातून जमा झाले आपण ते सगळे, तर बोलण्याची संधी मिळली आहे आम्हाला. आणि मुलींनी कोणी कोणत्याही स्टेजमध्ये करू शकतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. तर आपण जे करतो त्याच्यामध्ये मुलांनी पण सांगितल्याप्रमाणे की आपण, तुम्ही समाधान आहे ना, तुम्ही काय करता त्याच्यामध्ये. मला मी जे करते त्याच्यामध्ये मी समाधान नाही, मी काहीतरी करू शकते. बातमी म्हणजे सगळं आपलं बातम्या मला सांगायला पुढं उभा केलं. तर मी इतकी घाबरत होती की माझं असं पेपर करत होता, सगळे असे बघून हे होत होते त्याचे. पण आता कुठंतरी असं म्हणजे स्वतःला आपला घाबरटपणा कमी करून आता ह्या आयुष्यात पुढं जायचं आहे, मुलांना मोठं करायचं आहे, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करायचं आहे, हेच होतं स्वप्न आहे. धन्यवाद. विशेष करून यंगर सर, खेळाच्या विषयामध्ये तर काय विषयच नव्हता. खो खो असू द्या, कबड्डी असू द्या, त्यानंतर धांसपथक असू द्या, लेझिम असू द्या, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांच्यामुळे आपण आज जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपण खेळून आलेलो आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांना सांगू शकतो की
खेळ म्हणजे काय आहे, त्याच्यामधलं काही नियम असतील हे सुद्धा सांगू शकतो आणि आपण मुलांना खेळामधून सुद्धा वरती त्यांना मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं करू शकतो. बोलवल्याबद्दल सरांचे आभार, सर्व शिक्षकांचे आभार. मी आभार मानतो, सर्व शिक्षकांचा आभार मानतो. मला सर्व आम्हाला ह्या वेळेस दिला आणि त्यानंतर माझ्या मित्रांचं आभार मानतो की एक दिवस आमच्यासाठी एका दिवसाची शाळा तिने घडवून आणली. नमस्कार. मागल्या 4 महिन्यात सिलेक्शन पण झालं, कारण कसं होतं 8 ते 12वी ते 12वी 10वी ते 12वी आणि माझं MBA फायनान्स त्यामुळे लगेच त्यांनी सिलेक्शन केलं. मला सिलेक्शन झालं, आता ते तासगाव दिलंय. आता भविष्यात 1 वर्षावर होईल परवड. आणि फॅमिली बॅकग्राऊंड म्हटलं तर माझं लग्न झालंय, 2 मुलं आहेत मला. एक मुलगा 6 वर्षाचा आहे आणि एक मुलगा 4 वर्षाचा आहे. सर्व काही सुखात चालू. मी विजय सदाशिव जाधव, मी मॅरिड आहे. मला एक 5 वर्षाचा मुलगा आहे. मी सध्या तासगावमध्ये एका बाजारमध्ये बिलिंगचं काम करतोय आणि वेल सेटल्ड आहे सगळा. आता मी व्यासपीठावर सांगायचं म्हणजे LK सरांच्यामुळे मी आज आकडेमोड करू शकतोय. त्यामुळे मी त्यांच्या समोरला खत सरांनी चित्रकले आम्हाला भरपूर हे केलं, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि आज 30 वर्षांनी हा योग घडवून आणला याबद्दल सर्व शाळेचे आणि सर्व मित्रांचे यांचेही आभार. तेवढंच. माझं एंट्री उत्पन्न आहे 1.5 टन ह्याचं. सगळ्यात जास्त उत्पन्न ह्याचं मकाच आहे माझं 40 क्विंटल. आणि सेंद्रिय शेती करतो मी. पाणी फाउंडेशनशी जोडलेलं आहे. वडिलांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक आहे. आता मी शेती करतो. माझी द्राक्षाची काळी बाग आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. सांगायचं भरपूर काय आहे, पण मी कायम बेंचवर बसून बोलल्यावर स्टेजवर मी 6 वर्ष या स्कूलमध्ये काढते. तो पहिल्यांदा आजच आला. त्यावेळी मस्त याची इच्छा होती, पण आपण झाडं होत नव्हतं. आज बरंच काय बोलावं वाटतंय. एवढे सारे विद्यार्थी एकत्र आले. तेज पाटील सर, रेली पाटील सर, सर्व माझ्या वडिलांना शिकवल्यापासून शिक्षक आहेत. नंतर मलाही त्यांनी शिकवलंय, त्यांचं आभार आहे मी. इथे माझ्या बेदाण्या प्रोसेसिंगवर द्राक्षावर बेदाणा प्रोसेसिंग करून तो उद्योग माझा चांगला आहे. तिथं वेटिंग मशीनचा फ्लॅट वगैरे बसवलेला. विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी तो शिक्षकाचा गुण खेळू शकत नाही, हे आपण आपल्या मला सांगायचं. माझं नाव किसना पाटील. मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर उभा कधी नाही स्टेजचा संपर्क आला. परवडत नाही हा विषय चुकीचा आहे. समज कष्ट असताना शेती परवडते. परिसरामध्ये आल्यानंतर ते सगळे पूर्वीचे दिवस आठवले. तो सकाळचा परिपाठ, जागा तास, त्यानंतर शाळेचे क्लासेस, जागाचे घेतले जाणारे क्लासेस, ती दुपारची सुट्टी, लहान सुट्टी, मधली सुट्टी, ते सर्व आज आठवलं. म्हणजे माझ्या आयुष्यातला अनुभव हा असा आहे की माझं पूर्ण शिक्षण हे मुंबईत झाले. 1ली ते 9वी आणि 11वी 12वी 2 वर्ष पूर्ण मुंबईला. फक्त 1च वर्ष मी या शाळेमध्ये होती. पण ह्या शाळेबद्दल मला सांगायचं झालं तर एवढ्या मुंबईसारख्या ठिकाणी शिकून सुद्धा की 10वीचं हे 1 वर्ष म्हणजे जेवढे शिक्षक होते, पाटील सर होते, पवार सर होते, की शिक्षण पद्धती ही खूप वेगळी आणि म्हणजे मुलांना समजेल असं ती लोक म्हणजे शिकवतात. म्हणजे पूर्ण ह्याच्या मुंबईसारख्या ठिकाणी क्लास वगैरे लावून सुद्धा मुलांना म्हणजे शिक्षण कळत नाही एवढे पैसे खर्च करून. पण ते शिक्षण ह्या शाळेत दिलं जातं त्याचा मला अभिमान. माझ्या हाताखाली 5 बायका काम करतात आणि चांगलं चालतं. हा कार्यक्रम घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार. कारण त्या निमित्तानं इथं यावं लागलं मला, कारण की त्या निमित्तानं मी आले, कारण की मला एवढा वेळ भेटला नव्हता. आज पहिल्यांदा मी भाऊबीजेला तुर्कीमध्ये आलेली आहे. शाळा सोडल्यापासून आयुष्यात एवढं फिरलो, सगळं प्रत्येक गोष्टी जाणून घेतला, वाटत केलं, पण जी खेती जी येणारी केली आहे त्या आयुष्यात कधीच होत. आवर्जून इथं एक गोष्ट जाणवली की आज ह्या 2005-06च्या बॅचनं एक गोष्ट मला दाखवून दिली की आम्ही जे काही करतोय ते मनापासून अगदी एकनिष्ठ ते करत असताना तो काम करत, ते काम कुठल्या स्वरूपाचं आहे, कसलं आहे, काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. पण ते मी मनापासून करतोय, निष्ठेने करतोय आणि मी मला सांगायला त्यात कसलाही संकोच वाटत नाही हे त्यांनी दाखवून दिलं, जाणवून दिलं. ही एक उल्लेखनीय बाब आहे. आता मी अनेक बऱ्याच ठिकाणी मेळावे बघितले,
पण काही मुलं आपल्या व्यवसाय सांगताना चाप पडतात कचवतात असं नाही, कारण ते काम आपण निष्ठेने केलेलं आहे आणि काम कधी माणसाला छोटं करत नाही, ते मोठंच करतं. म्हणून कामावर त्याची प्रतिष्ठा अवलंबून नसते, त्याच्या निष्ठेवर त्याची प्रतिष्ठा अवलंबून असते आणि तीच निष्ठा त्याला प्रगतीपथावर घेऊन जाते. आज इथून पुढं तुमच्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर चांगली प्रगती हो, तुम्हाला चांगले यश मिळो अशी परमेश्वराने प्रार्थना. हे मेळावे विद्यार्थ्यांचे मी घेतले, ऐकलं, परंतु आज ते बोलण्यात प्रामाणिकपणा, मनापासून बोलणं आणि तेज पाटील मग अशी होतं साईडला मनापासून केलं, त्याला फार महत्व आहे. काय करताय ते मनापासून करा. आज की शाम कहता हूँ कुछ मेरे यारों के नाम. जिंदगी वैसे तो अपनी भी है गजब, रह के दूर मिला है हम सबको ये सबब. जब से मिले हैं हम अपने बिछड़े यारों से, आसमां मिला वाकिफ हुए सितारों से. यादों की है ये बारी प्यारी यारी भारी, तेरी मेरी यारी. तेरी मेरी यारी. आणि मला खात्री आहे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी यशस्वीच होणार आहात, कारण तुम्हाला पहिल्यापासून कष्टाची सवय. आज आपण एकत्रित आलेलो आहे, तुम्ही माझे विद्यार्थी, आमचे सगळे शिक्षक एकत्रित येऊन आपण असं एक ठिकाण तयार करूया की गावातल्या तरुणांनी, विद्यार्थ्यांनी काहीतरी त्यांचं जे दुःख आहे ते आपल्या समोर व्यक्त केलं पाहिजे. कालचीच घटना हृदयाला अगदी छेद येऊन गेली. सगळं होईल पण व्यक्त करण्याची ठिकाणं आपण निर्माण करूया. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. ह्या गोष्टीची दखल तुम्ही सगळ्यांनी घ्या. कुठेतरी व्यक्त करण्याची ठिकाणं आपण एकत्र करूया आणि व्यक्त झालेल्याचं भांडवल कधी आयुष्यात करायचं नसतं, त्याला जीवनात दिशा द्यायची असते. मला माझ्या शाळेचा अभिमान तसा माझ्या विद्यार्थ्यात पण उतरला पाहिजे आणि हे मी एकटं करू शकत नाही. मी अलीकडच्या काळात जाणून घेतले मी स्वतः. कुठलंही मोठं काम करायचं असेल तर मुलं बरोबर पाहिजे. जिंदगी वैसे तो अपनी भी है गजब, रह के दूर मिला है हम सबको ये सबब. जब से मिले हैं हम अपने बिछड़े यारों से, आसमां मिला वाकिफ हुए सितारों से. यादों की है ये बारी प्यारी यारी भारी, तेरी मेरी यारी. तेरी मेरी यारी. मंजिलें रहेंगी सबकी अलग, था पता रास्ते ले गए सबको कहाँ क्या पता. पर हमको क्या है करना, तुम जहाँ भी हो जैसे भी हो. अरे हमको बस है कहना तुम पहले मेरे दोस्त हो. रहेगी बातें जारी